नेक्स्ट क्वेश्चन हा मुलाचा आहे. त्याचं असं मत आहे की पॉर्न व्हिडिओज बघून थोडं मला प्रेशर येतं. कारण लग्नाच्या पहिल्या रात्री जर तसं माझ्याकडून झालं नाही, तर त्यावरून माझी वाईफ मला जज करेल का? किंवा मी नेमकं त्या दिवशी कशा पद्धतीने केलं पाहिजे? काय प्लॅन केला पाहिजे? पुरुषांनी ना हा जो विचार आता तुम्ही जो क्वेश्चन विचारलाय हा ऍक्च्युअली ती मुलगी तसा काही विचार करत नसते. हे पुरुषांच्याच मनात असतं की अच्छा. माझं कसं होईल, काय होईल, होईल की नाही होईल. आणि ऍक्च्युअली त्याच्यामुळे जे व्हायला पाहिजे ना ते पण ते नाही होत होत. नाही. अच्छा. कारण त्याने जेव्हा जवळ जाणार आहे पहिल्या रात्री त्याने तिला फील करायला पाहिजे. म्हणजे कसं ना की ते जे सेन्सर्स आहेत, मेडिकल लँग्वेजमध्ये याला आपण सेन्सेट फोकस म्हणतो, की कंपल्शन नाहीये की पहिल्या रात्रीच तुमचा इंटरकोर्स कंप्लीट व्हायला पाहिजे. तुम्ही त्या फिमेलला म्हणजे की पुरुषाने जेव्हा जसं प्रायव्हसीमध्ये एखाद्या स्त्रीच्या जवळ जातोय, तर ह्या जगात दोनच जाती आहेत ऍक्च्युअली, एक स्त्री आणि एक पुरुष. तो पुरुष म्हणूनच तिथे राहायला पाहिजे. म्हणजे की त्याला त्या फिमेलकडे पाहताना तिच्या डोक्याच्या केसापासूनच्या पायाच्या बोटापर्यंत पहिलं मी असं म्हणेल की त्याने तिला अनुभवावं. कंपल्शन नाही की लगेच एंट्री करायला जायला पाहिजे. कंपल्शन म्हणजे नाहीच एंट्री करायला, तिला पण डिस्कम्फर्ट आहे ना त्या ठिकाणी. मग तो जेव्हा फील करणार आहे, तिच्या डोळ्यात डोळे घालून बघणार आहे, तिला जवळ घेऊन जेव्हा तिचे जे सेन्सर्स आहेत, कानाची पाळी, मानेचा पार्ट, निप्पलचा पार्ट, थाईचा पार्ट, वजनाचा आउटर पार्ट, बर्डचा पार्ट, तिथे टच करणार आहे, तर त्याच्यामध्ये ह्यांचा अर्ज अजून वाढणार आहे. म्हणजे पहिलं झालं सेक्सची पहिली स्टेप लिबिडो डिझायर, दुसरं आहे अर्ज, अर्ज वाढला म्हणजे सेक्समध्ये रूपांतर झालं. तिसरं आहे फिमेलमध्ये हे करण्याने लुब्रिकेशन, वजाना लुब्रिकेशन होतं. म्हणजे ती निसर्गाने जागा तयार करून ठेवली ह्याला वजानामध्ये पेनिस एंट्री करण्यासाठी. मग ह्याच्यातली तिसरी स्टेप झाली इरेक्शन, हार्डनेस. म्हणजे ह्याने तो सुरुवातीचा जो फील घेतला त्याने त्याला इरेक्शन आलं आणि तिच्यामध्ये लुब्रिकेशन झालं. मग देन पेनिट्रेशन आणि शेवटची स्टेप आहे इजॅक्युलेशन म्हणजे वीर्य निघणं. ह्या स्टेप होताना हा डिझायर आणि अर्ज जो आहे तो त्याने अनुभवला पाहिजे. म्हणजे मी जे म्हटलं की ब्रेन इज द ग्रेटेस्ट सेक्शुअल ऑर्गन, सेक्स तुमच्या दोन पायांच्या मध्ये नाहीये, दोन कानांच्या मध्ये. म्हणजे तुम्ही जो विचार ठेवता तो विचार त्या वेळेला तुम्ही अनुभवला पाहिजे की मला तिला जवळ घेतल्यानंतर छान वाटते. हा जवळ गेल्यानंतर अरे इरेक्शन येते की नाही, हार्डनेस येतोय की नाही, तो तिला फीलच नाही करत आहे. त्याचे सेन्सर्स ब्लॉक आहेत. कॉन्सन्ट्रेशन वेगळ्या गोष्टीकडे. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये येतं की मी कुठली तरी गोळी खायला पाहिजे होती किंवा मी डॉक्टरांना भेटायला पाहिजे होतं. तर सिंपल आहे, ह्याच्या आधी तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. जर तुम्ही, काही लोक असे असतात की ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कधीही सेक्स केलेला नसतो, मी हे खरं सांगतो, वयाचं 35व्या वय ओलांडलेलं आहे, अजूनपर्यंत त्या पुरुषांनी सेक्स केलं नाही. इव्हन त्यांनी स्वतःच्या प्रायव्हेट पार्टला तितकंसं चांगलं क्लीन पण केलेलं नसतं. जेव्हा पेशंट समोर येतो मी सांगतो लोकल एक्झामिनेशन, हां पाहू द्या तुमचं पेनिस, स्किन मागं घ्यायला सांगतो. पेनिसच्या हेडवरती स्किन असते, त्याला आपण म्हणतो फोर स्किन. तर त्यांची ती स्किन टाईट असते. म्हणजे ते मागं घ्यायला गेला, टच केलं ना घाबरतो, असा लटलट लटलट वगैरे करतो. मी काय होतं, काय झालं, नाही मला ते टच करायला भीती वाटते. मग 2 बोटं घेऊन पाठीमागे घ्यायला सांगतो सांगतो सांगतो, त्याची जात नाहीये स्किन. का? कारण आजपर्यंत कधी स्किन पाठी घेतलेलीच नाहीये. तर ही जी स्किन आहे वयाच्या 2ऱ्या वर्षापासून थोडीशी मूव्ह व्हायला लागते त्या मुलामध्ये. 17व्या-18व्या वर्षी ती स्किन इझिली मागं जायला लागते. हार्डली 100 मधल्या 15 लोकांची ती जात नसते. तर त्याला म्हणतो आपण फिमोसिस. बस फिमोसिस जर असेल, टाईट स्किन असेल आणि जेव्हा तो व्हाजायनात एंट्री करायला जाणार आहे, पेन होणार आहे. इरेक्शन जेव्हा येतं तेव्हा आलेलं इरेक्शन निघून जाणार आहे. मग ही भीती मनामध्ये आहे. तर त्याच्यासाठी जर का लग्नाच्या आधीच त्यांना माहिती आहे, कदाचित कॉमन टॉयलेट असतात किंवा मित्रांचं काय, स्किन जाते की नाही पाठी, मग आपली जाते की नाही पाठी, ऍटलिस्ट पॅरेंट्सने तरी विचारायला पाहिजे ना की बाबा रे तुझी स्किन पाठी जाते की नाही जाते. नाही जाते तर मग त्यासाठी सोल्युशन आहे ना, डॉक्टरांना भेटू शकता तुम्ही. मग पहिल्या रात्री हा जर प्रॉब्लेम असेल तर इंटरकोर्स नाही होणार आहे. कदाचित प्रोटेक्शन कॉन्डोम वापरला तर फोर स्किनचा इश्यू नाही येत तेवढा, त्यावेळेस ते प्रोटेक्शन वापरू शकता. पण काय होतं प्रोटेक्शन वापरताना, त्यांना त्याची सवय नाहीये, कधी केलेलं नाहीये. कॉन्डोम लावायला गेलं, ते पाकिट तिकडे ठेवलेलं आहे, बायको तिकडे रेडी आहे, हे पाकिट लावण्यासाठी म्हणजे कॉन्डोम लावण्यासाठी बाजूला जाणार, मग ते पाकिट उघडणार, त्यात वेळ जातो ना. आलेलं इरेक्शन निघून जातं. इरेक्शन निघून गेलं त्याला घाम फुटतो की अरे माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझ्याकडनं नाहीच होणार आहे. आणि मग ह्याचे रिपीटेड सायकल्स म्हणजे की ते नाही होते नाही होते. आणि म्हणून मी सांगेल की पहिल्या रात्री जर नाही होते तर जर स्पेसिफिक कारण असेल तर नाही होणार आहे. पण पहिल्या रात्री होणारच नाही असं मनात बिलकुल ठेवायचं नाहीये. इट टेक्स सम डेज टू मंथ, काही दिवस तर महिने लागू शकतात. त्यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करावेत. पहिला फोरप्लेने सुरुवात करावं, प्रॉपरली फोरप्ले करावा, एकमेकांचा पहिला टच अनुभवा, त्याच्यानंतर शेजारी शेजारी झोपायला सुरुवात करा, त्याच्यानंतर मग नेकेड झोपायला सुरुवात करा, त्याच्यानंतर मग पेनिट्रेशनला सुरुवात करा. ऑटोमॅटिकली गोष्टी सॉल्व्ह होतील. नाही झालं तर येऊन भेटा.